तू पुन्हा एकदा कमबॅक करतेस असं बोलू. मी झीचा भाग नेहमीच राहिले, मग आवाजाचं निमित्त असू दे किंवा लोक हसावासारखा एखादा कार्यक्रम असू दे. आणि मला असं वाटतं की झी सारखी वाहिनी ना आधी कधी होती आणि यापुढे ना कधी होईल. त्या झीसाठी एकदा जोरदार टाळ्या. झी मराठी आपली मराठी असं नेहमी आपण ब्रीद वाक्य म्हणतो. तर मला असं वाटतं की मी निस्सीम स्वामी भक्त आहे आणि मनस्वी सावंत तिचा मला फोन आला की एक कॅरेक्टर आहे जी स्वामी भक्त आहे. वा, तर मला असं वाटतं की स्वामींनी माझ्यासाठी हा रोल मला दिलेला आहे आणि तो मार्ग दाखवला आहे. आणि राजीव सर आता आम्हाला डिरेक्टर आहेत, त्यामुळे त्यांच्या दिशेने आम्ही पुढे जाणार आहोत. वा वा वा. आता तुमच्या स्वामींना विचारूया, काय सांगशील सुहास? तू मला असं वाटतं रात्रीचं खेळ झाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा झी मराठीवरती ही मालिका करतोयस. तर काय ही जोडी आम्हाला आधीपासून माहिती आहे तेव्हापासूनची. तर बरोबर यांनी प्रोडक्शन सुरू करायचं असं म्हटल्यानंतर पहिलं नाव तुझंच काढलं असेल बहुतेक. खरं आहे की पहिलं माझं नाव काढलं त्यांनी. पण एकत्र काम केलं असल्यामुळे तेवढी माहीत होतं सगळ्या गोष्टी आम्हाला एकमेकांना काय माझ्यामध्ये मी काय करू शकतो सरांना चांगलं माहिती आहे आणि तो करण्याचा प्रयत्न करेन. कारण दत्तापेक्षा फार वेगळा रोल आहे आणि मला खरंच टेन्शन आहे त्या गोष्टीचं. कारण टेन्शन कशाचं? अरे मालवणीचं टेन्शन घेतलं होतं. खरं पण दत्ताची छाप अजूनही लोकांमध्ये आहेच. अजून ती आता सुभाषची छाप पाडायचा प्रयत्न करेल. त्यामध्ये राजू सर आहेतच, त्यामुळे मला काही त्याची भीती नाही. वा वा. मी खरं सांगतो, ही मालिका आमच्या या गिरण गावामध्ये लालबाग परळमध्ये प्रेक्षकांना खूप आवडेल, निश्चितपणे आवडेल. कारण काय आहे की BST मध्ये काम करणारे जे जास्तीत जास्त कर्मचारी आहेत ते इथेच राहतात, याच विभागामध्ये राहतात. गृहउद्योग चालवणाऱ्या महिला या विभागामध्ये खूप जास्त आहेत, फार पूर्वीपासूनच्या आहेत. आणि एका कुटुंबामध्ये 4 मुली आहेत आणि त्यानंतर त्याच्यात होणारी तारंबळ आणि कसं जुळवून आपलं कुटुंब पुढे घेऊन जाणं यासाठी धडपडणारं कुटुंब. हे मला असं वाटतं तुम्ही जर लालबाग परळमधल्या कोणत्याही बिल्डिंगमध्ये गेलात ना तर एक घर सोडून तुम्हाला निश्चितपणानं दिसते. म्हणून मला असं वाटतं की हे कुटुंब सुद्धा आपल्या लालबाग परळकरांना खूप निश्चितपणानं आवडेल. आणि दुसऱ्या बाजूला आहे आता आदितीताई, असं म्हणायला हरकत नाही तुला. आई, पुन्हा एकदा कमबॅक कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मला नेहमीच झी मराठीने माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळं चॅलेंज दिलेलं आहे, आनंद दिलेला आहे. मग ती वादळवाटमधली रमा चौधरी असो किंवा येऊ कशी तशी मी नांदायला मधली मालविका खानविलकर असो आणि आता असणारी तेजस्विनी खानोलकर असो. जनरली आपण असं अच्छा सिरियलमधलं एक हॅपी कुटुंब दिसलं आहे आणि एक आता हिरो दिसला आहे, मग एक बाई आहे जी आई आहे, मग ती वाईटच वागणार आहे किंवा ती सगळी कारस्थानं करणार. तर असं काही दादा म्हणाले त्याप्रमाणे असं काही नाही आहे या मालिकेमध्ये. फक्त ही आपल्या घरात प्रत्येकाच्या घरातले वासे असतात. काहींच्या घरात वासे असतात पण ते पोकळ असतात. मला असं वाटतं आमचं कुटुंब आहे ना ते पोकळ वाशाचं कुटुंब आहे आणि कुठेतरी हे वासे सांधण्याचं काम येणारी मुलगी करण्याचा प्रयत्न करेल. आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एका स्त्रीचं रिअलायझेशन असतं. तर मला असं वाटतं की तेजस्विनीच्या या टप्प्यावर तिचं एक वेगळं रिअलायझेशन आहे. तिच्यासाठीचं बाई 40शीत आली 45शीत आली ना की एका वेगळ्या टप्प्यातून किंवा मार्गक्रमणातून जात असते आणि अशावेळी तिच्या आजूबाजूला होणारे बदल ती कसे ॲक्सेप्ट करते. अचानक वेगळ्या धाटणीची माणसं, आपल्याला सवय नसते, आपल्याला रोज सकाळी उठल्यावर हातात येणारा चहा किंवा कॉफी कोणीतरी आणून दिलेली असते. आता ती कोणी केली आहे, कोणासाठी केली आहे हे म्हणण्यापेक्षा ती हातात येणं इम्पॉर्टंट असतं. मला असं वाटतं की हाच डिफरन्स आहे परब फॅमिलीतला आणि खानोलकर फॅमिलीतला आणि तोच कुठेतरी दाखवायचा प्रयत्न केला. मला फारच आनंद झाला आहे पुन्हा एकदा झी मराठीवर आईची भूमिका पहिल्यांदाच करते. असं इट वॉज लिटल चॅलेंजिंग, पण मला असं वाटतं आपली झी मराठीतली सगळीच मित्रमंडळी आहेत. सुबोध आहे, दीपा आहे, मनस्वी आहे आणि राजू दादा आहे. सो मला काही करायची गरज नाही. मला असं वाटतं त्यांनी पाऊण काम केलं आहे. फक्त कलाकार माध्यम असतो. पुन्हा एकदा लेखकांनी लिहिलेलं, दिग्दर्शकांनी कन्सिव्ह केलेलं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, असं मला हे या पद्धतीने माध्यम व्हायची संधी मिळाली. सो आय एम व्हेरी हॅपी. वा 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 वा. आणि एक श्रीमंत बाई पाहिजे असं म्हटल्यानंतर मग काय अजून कुणाचा चेहरा डोळ्यासमोर येतो आपल्या? बरोबर आहे.
आता आपण जय तुझी एंट्री तर ग्रँड झालेलीच आहे मित्रा. तर आता काय सांगशील या ग्रँड एंट्री बद्दल आणि या ग्रँड मालिकेबद्दल? माझी खरी एंट्री झी मराठीवर 2016ला झाली होती. कारण मला जेव्हा सुरुवात करायची होती आणि माझं असं होतं की मी पहिलं काम करीन तर ते फक्त झी मराठीवर करीन, हे माझं तेव्हाही ठरलं होतं आणि तशा पद्धतीने झीने मला तेव्हाही सपोर्ट केला. त्या कामामुळे मला जो कॉन्फिडन्स मिळाला आणि मी असं म्हणेन की त्या कामामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास बसला आणि लोकांचे मला मेसेजेस आले की पुढे सुद्धा काम अशाच पद्धतीचं करत राहा. आणि हा कॉन्फिडन्स हळूहळू बिल्ड करण्यामध्ये आय थिंक झी मराठीचं खूप मोठं योगदान. आणि सगळ्यात आधी त्यासाठी झीचे खूप खूप थँक्यू. आणि पुन्हा एकदा मला असं खूप वर्षांनी आपण जेव्हा सगळं कॉलेज वगैरे संपून घरी येतो ना तशी फिलिंग येते की मी पुन्हा घरी आलो आणि सगळे माझेच मित्र आहेत, सगळं माझाच परिवार आहे आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कशा पद्धतीने काम करतो, माझी पद्धत कशी आहे. आणि खूप वर्ष झाली मी जेव्हा तुझ्याच जीवरंगला करत होतो तेव्हापासून मला सगळे सांगत होते की तू राजू सरांसोबत काम कर, राजू सरांसोबत काम कर, पण कधी संधीच येत नव्हती. तर आत्ता जेव्हा मला फोन आला मनस्वीचा तर माझं असं होतं की ओके एक बॉक्स टिक झालेला आहे, त्यामुळे मी रेडी आहे. आणि आय होप की ज्या पद्धतीने ऑडियन्स रिस्पॉन्स करत आहे आमच्या प्रोमोजला किंवा या सगळ्या सुरुवातीच्या प्रोमोजला, तर आय होप ह्याच पद्धतीने असंच आनंदी वातावरणात आम्ही शूट करत राहू आणि ऑडियन्स एन्जॉय करत राहू. वा 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 वा. आता आपण मॅकबुकला विचारूया, काय सांगशील मित्रा? मला असं वाटतं की यापूर्वी तू कोणत्याच मालिकेमध्ये काम केलेलं नाही आहेस, ही तुझी पहिलीच मालिका आहे, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? येस, मी सुरुवातीपासून खरं तर पहिल्या मालिकेत काम करतोय. एक मालिका मी केली होती ज्याच्यात मी मध्ये जॉईन केलं होतं, पण झी मराठीवर माझं हे पहिलंच काम आहे आणि मला असं वाटतं की हे खूप स्पेशल आहे. आमच्या नाटकाला 3 वर्षापूर्वी जेव्हा झी नाट्यगौरव मिळाला होता तेव्हा पण मी हेच म्हटलं होतं की स्टेजवर जाताना ते जे म्युझिक लागतं हे लहानपणापासूनचं स्वप्न असतं जे आपण घरात बसून टी व्हीवर बघितलेलं असतं की हे म्युझिक वाजावं आणि मला स्टेजवर जाता यावं. सो सेम आज मला वाटतंय की ज्या सिरियल्स लहानपणापासून माझ्या, जसं आता ताई म्हणाली, मी ताईला लहानपणापासून वादळवाटमध्ये बघत होतो. मी आधी तिला लहानपणापासून टीव्हीवर बघत होतो. तर तसंच आदितीच्या लहानपणापासून. येस येस. तर आज मला त्या चॅनलवर काम करायची संधी मिळाली आहे. सो थँक्स टू झी मराठी, खूप खूप आभार. आणि सरांबरोबर काम करण्याची संधी कधीच सोडायची नव्हती. मी सरांना पहिल्या दिवशी सांगितलं होतं की सर मी तुमच्या मी सरांना म्हटलं देव माणूसचा मी खूप मोठा फॅन आहे. ते म्हणाले रात्रीच केस आले नाही बघितली. मी म्हटलं की हाच हजरजबाबीपणा आहे जो आता मला पण हळूहळू माझ्यात आणता येणार आहे त्यांच्याकडून शिकून. सो थँक्यू सर की मला सिरियलमध्ये काम करण्याची संधी दिलीत आणि थँक्स टू झी मराठी. थँक्यू सो मच. वा 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 वा. आता तो मुहूर्त आलेला आहे आणि यानंतर तुम्ही या कलाकारांबरोबर तुमचे इंटरव्ह्यूज करू शकता. आणि ही मालिका असं नाही